आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज 106वी जयंती आहे आणि या सुमननगर चेंबूर या विभागामध्ये ही जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होत असे। आज सकाळपासून मान्यवरांची या ठिकाणी भेटी दिलेली आहे। विशेष करून भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष श्री अमित साटम साहेब यांनी या ठिकाणी भेट दिलेली, तसेच आपले पूर्व उपनगराचे पालकमंत्री श्री आशिष शेलार साहेब यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे। त्याच्यामध्ये उल्लेखनीय विषय असा आहे की या चेतनाभूमीवरून मातंग समाजाची चळवळ उभा राहिलेली आहे आणि आज 2016 पासून मुख्यमंत्री या ठिकाणी येतात आणि त्याच्यामुळे हा महाराष्ट्रामधला मातंग समाज उभा राहिलेला आहे। कालच चिरागनगर मुंबई या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच आरटी याच्यामधून UPSC MPSC ची ट्रेनिंग दिली जाईल त्याचं लोकार्पण म्हणजेच भूमिपूजनाचं काम काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते व एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते झालेलं आहे। तसंच काल नाट्यगृह भायखळा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह येथे पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। आम्ही वाट बघतोय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय घटनेप्रमाणे जे सुप्रीम कोर्टाने जे बहुमताने निर्णय दिलेला आहे की अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण झालं पाहिजे, ते राज्य शासनाने लवकरात लवकर उपवर्गीकरण करून या अनुसूचित जातीमध्ये कमजोर आणि वंचित जाती आहेत यांना न्याय मिळाला पाहिजे। आज विशेष म्हणजे या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष श्री आनंदराज आंबेडकर यांनी या ठिकाणी भेट दिली होती। त्यांना मी स्वतः जयललिता स्कार्फ देऊन त्यांना विनंती केली आहे की मातंग समाजावर अन्याय झाला नाही पाहिजे आणि दोन भावांमध्ये एकोपा निर्माण झाला पाहिजे। साहेब त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा। आज या जयंती दिनी मी सर्व मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व जनते अण्णाभाऊ साठेंच्या 106व्या जयंती निमित्त शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व दलित समाज या 59 जाती या एक जीवाने एक रूपाने राहाव्यात अशी सर्वांना मी शुभेच्छा देतो। जय भीम, जय लवजी।